प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या लग्नाची तयारी सुरू असताना अचानक झालेला निर्णय देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. लग्नाची सर्व तयारी पूर्ण असताना अंतिम क्षणी हे लग्न रद्द करण्यात आले. स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याचं जुनं अफेअर हा या निर्णयामागील कारण असल्याची चर्चा आहे. पण मंडळी, जुनं लफडं समजल्यामुळे लग्न मोडणारी ही पहिलीच जोडी नाही. एका धक्कादायक अहवालात जुन्या लफड्यामुळे महिन्याभरात 150 लग्न मोडल्याची माहिती समोर आली. देशभरातील लग्न रद्द होण्यामागे सोशल मीडियाचे योगदान वाढत असल्याचे एक नवीन अहवाल स्पष्ट करतो. अहवालानुसार लग्न लागण्या अगोदर काही मिनिटांपूर्वीच जुन्या सोशल मीडिया पोस्ट, कमेंट किंवा जुनी माहिती समोर येऊन वाद निर्माण होऊन लग्न रद्द होत असल्याचे दिसून आले आहे. सुमारे 62% प्रकरणांमध्ये सोशल मीडिया हे लग्न मोडण्याचे मुख्य कारण ठरत आहे. तसेच अपघात, कौटुंबिक वाद किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळेही काही लग्न रद्द झाले आहेत. इंदोर आणि गुजरातमध्ये प्री वेडिंग शूट दरम्यान वधूच्या जुन्या पोस्टमुळे लग्न रद्द झालं. एका प्रकरणात संगीत समारंभानंतर वधू गायब झाली आणि तिचं दुसऱ्या व्यक्तीशी अफेअर असल्याचे समोर आले. विठ्ठल रुक्मिणी गार्डनमध्ये एका महिन्यात तब्बल 3 लग्न रद्द झाली. फक्त इंदोरमध्ये 40 दिवसात 150 लग्न रद्द झाल्याचे समोर आले आहे. अखेरच्या क्षणी लग्न रद्द होण्यामुळे वेडिंग इंडस्ट्रीवरही मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. वेडिंग प्लॅनर्स, हॉटेल्स, केटर्स, डेकोरेटर्स यांना सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पूर्वी लग्न तुटण्यामागे हुंडा किंवा कौटुंबिक वाद हे मुख्य कारण मानले जात असे, पण आता 60 ते 70% प्रकरणांमध्ये सोशल मीडिया हा मुख्य दोषी ठरत आहे. जुनी पोस्ट, लाईक, कमेंट किंवा फ्रेंड लिस्टवरूनही वाद निर्माण होतात. संशोधनानुसार सोशल मीडियाचा नात्यांवर खोल परिणाम होत आहे. प्यू रिसर्च सेंटर 2020च्या अभ्यासानुसार 45% लोकांनी मान्य केले की सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये संशय आणि तणाव वाढतो. जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिपमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार जुनी पोस्ट, लाईक आणि कमेंटमुळे पार्टनरमध्ये अविश्वास निर्माण होतो. युनिव्हर्सिटी ऑफ कन्सासच्या अभ्यासात असे दिसले की पार्टनरच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर अति लक्ष ठेवणे हे ब्रेकअप आणि भांडणाचे मुख्य कारण ठरत आहे. या अहवालानुसार सोशल मीडियाचा परिणाम केवळ वैयक्तिक नात्यांवरच नाही, तर आर्थिक आणि सामाजिक स्तरांवरही दिसून येतो. लग्नाच्या जगात आता डिजिटल सावधगिरी आणि नात्यांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटतं का तुमच्या नात्यावर सोशल मीडियाचा परिणाम होतो आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.